नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. मुंबई महानगर तसंच मुंबई गोवा महामार्गावर सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीवर जलवाहतूक हा उत्तम पर्याय असून त्यादृष्टीनं बंदर विकासाच्या अनेक प्रकल्पांचं काम प्राधान्यानं आणि जलद गतीनं सुरू आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं दिली. मुंबईतल्या भाऊचा धक्का इथून रोरो सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू असून या सेवेमुळे दक्षिण मुंबईतल्या नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. तसंच भाऊचा धक्का ते मांडवा हे अंतर 15 मिनिटात तर भाऊचा धक्का ते नेरूळ हे अंतर 13 मिनिटात पार होईल. यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल. तसंच इंधन बचत आणि प्रदूषणावरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असंही गडकरी यांनी सांगितलं. देशातल्या सर्व बंदर विकासासाठी 189 प्रकल्प प्राधान्यानं हाती घेण्यात आले असून ते 1,42,000 कोटींचे असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील 142 प्रकल्पांची कामं सुरू झाली असून 2016-17 मध्ये 30 प्रकल्पांची कामं हाती घेण्यात येतील अशी माहितीही गडकरींनी यावेळी दिली. विविध करांचा वेळेवर भरणा करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कर भरणा न करणाऱ्या लोकांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिला. भारतीय महसूल सेवेतल्या अधिकाऱ्यांना फरीदाबाद इथं ते संबोधित करत होते. कररचनेत जागतिकदृष्ट्या स्पर्धात्मकता असावी असंही ते म्हणाले. कर चुकवेगिरी करण्यात काहीच गैर नाही असा समज गेली 7 दशकं नागरिकांमध्ये आहे असं सांगून नागरिकांमध्ये स्वतःहून कर भरण्याची वृत्ती भविष्यात वाढायलाच हवी. त्याचवेळी कर प्रशासन अधिकाऱ्यांनीही त्याला योग्य प्रतिसाद द्यायला हवा. अधिकाऱ्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत करण्याच्या वृत्तीबरोबरच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छाही कायम जागृत राहावी असं मार्गदर्शन त्यांनी केलं. रोकडविरहित अर्थव्यवस्था ही कोणत्याही देशाच्या हिताचीच आहे. डिजिटल व्यवहारांकडे जनतेचा कल वाढत असून यामुळे देशाची अर्थव्यवस्था स्वच्छ आणि सक्षम होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. रोकडविरहित व्यवहारांना चालना देणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून ग्राहकांसाठी लकी ग्राहक योजना आणि व्यापाऱ्यांसाठी डिजिधन व्यापार योजनेचा आरंभ अरुण जेटली आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत काल नवी दिल्लीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. विमुद्रीकरण तसंच रोकडविरहित व्यवहारांमुळे भ्रष्टाचार आणि कर चोरीला आळा बसेल. त्यामुळे देशाची वित्तीय तूट कमी होऊन महसुलात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दीर्घ मुदतीच्या भांडवल उत्पन्नावर कर लावण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही असं जेटली यांनी स्पष्ट केलं. जमिनीवर मारा करणाऱ्या 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय अग्नी 5 या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओदिशातल्या अब्दुल कलाम व्हीलर बेटावरून आज सकाळी 11:05 ही चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेनं विकसित केलेल्या या क्षेपणास्त्रामध्ये दिशादर्शन, मार्गदर्शन, युद्धसामग्री आणि इंजिनामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 17 मीटर लांब, 2 मीटर रुंदीच्या या क्षेपणास्त्राची 1 टन आण्विक सामग्री वाहून नेण्याची क्षमता आहे. अग्नी 5 या क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या झाल्यानंतर त्याचा लष्करात समावेश करण्यात येईल अशी माहिती संरक्षण दलाच्या सूत्रांनी दिली. त्यानंतर आंतरखंडीय बॅलिस्टिक म्हणजे 5,000 ते 5,500 किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या क्षेपणास्त्रधारी अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड या देशांच्या पंक्तीत बसण्याचा मान भारताला मिळणार आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांना आज नवी दिल्लीतल्या विशेष न्यायालयानं जामीन मंजूर केला. 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यागी यांनी NCR सोडून जाऊ नये आणि पुराव्याबाबत हस्तक्षेप करू नये या अटींवर पतियाला हाऊस न्यायालयानं हा जामीन दिला आहे. त्यागी यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांच्या जामीन अर्जावर 4 जानेवारी रोजी निर्णय होणार आहे. तोपर्यंत हे दोघेही न्यायालयीन कोठडीत राहतील. ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीच्या विमान खरेदी प्रकरणातल्या 3,600 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यागी यांना अटक झाली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी असोसिएटेड जर्नल इंडिया आणि काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या कागदपत्र मिळवण्याकरता दाखल केलेली याचिका पंडित सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांच्यावर या प्रकरणी गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. या सगळ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 फेब्रुवारीला होणार आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर तपास संस्थांकडून सुरू असलेल्या धाडींमध्ये काल एकूण 85 लाख रुपयांच्या नव्या नोटा तर 2.25 किलो सोनं जप्त करण्यात आलं.
नवीन पनवेलमधल्या खांदेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईत 2 किलो सोनं आणि 34 लाख रुपयांच्या नोटा तर केरळमधल्या धाडीमध्ये 51 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। सर्व रोख रक्कम 2000 रुपयांच्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे, तर पनवेलमध्ये सोन्याची 22 बिस्किटं पकडण्यात आली। पनवेलमधल्या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।